लोटलेले आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही, तो उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले ह्याची आठवण करा. ते असे की मनुष्याचा पुत्राला पापीजनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे ह्याची अगत्य आहे. तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मगदालिया मरिया, योहन्ना व याकोबाची आई मरिया या होत्या. त्याचबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले. परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली व ते त्यांनी खरे मानले नाही. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओनवे होऊन त्याने आत पाहिले. तो त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली. तेव्हा झालेल्या गोष्टींविषयी आश्चर्य करीत तो घरी गेला. आमेन. पहिले करिंथकरासपत्र याचा 15वा अध्याय 12 ते 28. आता ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे. तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात, हे कसे? जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो, कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठवलेले, पण मेलेले उठवले जात नाहीत, तर मग त्याने त्याला उठवले नाही. कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहे त्यांचाही नाश झाला आहे. आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या कर्माप्रमाणे, प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी, नंतर शेवट होईल तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य हे नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. कारण त्याने सर्व अंकित करून त्याच्या पायाखाली ठेवले. परंतु सर्व अंकित केले आहे असे जेव्हा म्हटले तेव्हा ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही हे उघड आहे. त्याच्या अंकित सर्व काही झाले असे जेव्हा होईल तेव्हा ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने की देव सर्वांना सर्व काही व्हावा. प्रेमांकल असताना म्हणायचे, प्रभू उठलाय, खरोखर उठलाय आणि मी त्याला पाहिला आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय प्रभू उठला आहे ह्याची खात्री होत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायचं कसं? तर अनुभवातून पाहतो आम्ही. डोळ्याने काहींना, फार जगामध्ये तुरळक लोकांना देवाचा प्रकाश दिसला. एक मोशे जुन्या करारामध्ये आहे. आपल्या देशामध्ये साधू सुंदर सिंग म्हणाले, जर तुम्हाला दर्शन दिलं नाही तर मी मरेल, मी आत्महत्या करेल. आणि सर्व समर्थ देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने त्याला दर्शन दिलं. फार थोडे लोक आहेत जगामध्ये की ज्यांनी देवाचं तेज, देवाचा प्रकाश त्यांनी पाहिला.
प्रिय बंधू भगिनींनो, येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसानंतर आपण VBS कडे जात आहोत. हे 50वे चर्चचं VBS आहे. महाराष्ट्रामध्ये फार कमी चर्चेस आहेत की जे 50वे VBS सध्या साजरं करत आहेत किंवा त्या मार्गाकडे निघालेले आहेत. आणि मला आठवतं त्याप्रमाणे किंवा माहिती आहे त्याप्रमाणे मिस गायरनी हा व्हेकेशन बायबल स्कूलचा असणार ही संकल्पना कॉन्फरन्समध्ये आणली. आणि ती आणल्यानंतर पहिली संकल्पना चर्च ऑफ ख्राइस्ट बारामती या ठिकाणी रुजण्यात आली. आणि मग तेव्हापासून आत्तापर्यंत ह्या असणाऱ्या VBSमध्ये खूप गोष्टी बदलत असताना दिसत आहेत. सुरुवातीच्या काळातले VBS, आत्ताचं VBS यामध्ये पुष्कळ फरक आहे. त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये फरक आहे, टेक्नॉलॉजीमध्ये फरक आहे. परंतु एक गोष्ट बदललेली नाही, ती आहे VBSमध्ये बस कुठं चालला, नको जाऊ कुठं, बस बस फोन दे मला, नाही तर जायचं नाही आता चर्चमध्ये उठून कोण कुठं होतो. VBSची एक गोष्ट बदलली नाही आणि ती न बदललेली गोष्ट आहे VBSमध्ये आजही लहान मुलांचं तारण होतं. आजही VBSच्या विद्यार्थ्यांचं तारण होतं. आजही ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांची उन्नती होती. आणि आजही VBSमधून कोणाला तरी देव सेवेसाठी आजही पाचारण करतो. मी VBSचं प्रोडक्ट आहे पालखी सेवेमध्ये येण्यासाठी. 5 मे 1989ला दौंड चर्चमध्ये बसलो. त्यावेळेस तिवारी पाळक साहेब शिकवत होते. जसं सगळीकडे पायंडा आहे तसा तिथंही पायंडा होता. एकदा परीक्षा दिली की असं वाटतं पुढच्या वर्गात जातं, म्हणून 10वीची परीक्षा दिली म्हणून 11वीच्या वर्गात जाऊन बसलो. आणि 5 मे 1989ला मी माझं जीवन पालखी सेवेसाठी किंवा देवाच्या सेवेसाठी दिलं. मी VBSचं प्रोडक्ट आहे. VBSच्या वचनातून मी माझं जीवन ख्रिस्ताला दिलं, मी तुझी सेवा करेल असं आजही देवाचं वचन अनेकांच्या जीवनात काम करतं. आणि हे आपलं 50वं वर्ष आहे. 50वं वर्ष म्हटल्यानंतर जरा सगळं काय नीटनेटकं चांगलं असतं. 50 म्हटल्यानंतर घरामध्ये पण एखाद्याचा 50वा वाढदिवस असेल की गोष्टी सगळ्या नीट असतात. थोडा जरा खर्च जास्त असतो. त्यामुळे दरवर्षी VBSला देत आहे त्याच्यापेक्षा डबल VBSला यावर्षी द्या. कारण मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षामध्ये जर बाजारामध्ये तुम्ही गेलात तर 30% सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. मागच्या वर्षी जर मी 100 रुपये देत होतो तर ह्या वर्षी त्याची किंमत फक्त 70 रुपये आहे. सगळ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत. प्रार्थना करा, देवाला द्या, देवाकडं मागा. व्हेरी गुड. 2 आतमध्ये येऊन बसले. त्या आतमध्ये यायला प्रश्न नाही, बाहेर जायला प्रश्न आहे फक्त, है ना. बरं, त्यामुळं VBSसाठी सढळ हाताने द्या, प्रार्थना करा, मुलांच्या तारणासाठी प्रार्थना करा, शिक्षकांसाठी प्रार्थना करा, कुणीतरी आपलं जीवन देवाच्या सेवेसाठी द्यावं म्हणून प्रार्थना करा. प्रिय बंधू भगिनींनो, जगामध्ये असणाऱ्या सगळ्या नोकऱ्या आणि सगळे बिझनेस बंद पडतील, परंतु एक ठिकाण आहे ते कधी बंद पडणार नाही, आत्म्याचं तारण आणि लोकांना द्राक्षमळ्यामध्ये घेऊन येण्याची सेवा. ज्या वेळेस दानिएल लिहिताना असं म्हणतो, युगारंभी किंवा युगाच्या शेवटामध्ये मी पाहिलं जे अनेकांना नाशातून उडून आणतात ते युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. ही जी सेवा ही महत्त्वपूर्ण सेवा आहे. परंतु नेमकं ह्याच असणाऱ्या देवाच्या बिझनेसमध्ये कुणी यायला तयार नाही. फार थोडके लोक येतात. यदा कदाचित कधी कधी असं वाटतं की सध्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे या परिस्थितीकडे लक्ष लावल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मंडळांना पाळक वर्ग नाहीत. पाळक 60, 65, 70, 75, आमचे सासरे 78 तरी सेवा करत आहेत. कारण की मंडळांना पाळक भेटत नाही. यदा कदाचित आम्हाला आता असं म्हणावं लागेल की बाबा रे, जे घडलेलं आहे, जे घडत आहे त्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला असं म्हणावं लागेल, आमच्यातून काय कोणी तयार व्हाय ना, आता आम्हाला दुसऱ्या कोणाकडून तरी घेऊन येणं गरजेचं आहे. कारण की जे घडत आहे ते कठीण आहे. आपल्या लेकरांसाठी, मंडळीसाठी प्रार्थना करा. अनेक वेळेस आम्हाला असं वाटतं व्हेरी गुड, रौनक देवाच्या सेवेला गेला, दुसऱ्याच्या घरात पाळक जन्माला, बरं झालं माझ्या घरात जन्माला नाही आला. मी ज्यावेळेस पाळकीय सेवेला माझं जीवन दिलं ना, माझा मावस भाऊ म्हटला कशाला पाळक व्हायला जातो. मी त्याला विचारलं का रे दादा, तो मोठा आहे वयाने खूप, का रे दादा. तो म्हणला पाळकाचं जीवन फार कठीण असतं. मी म्हणलो कठीण म्हणजे काय. आणि मग त्याने मला सांगितलं आणि मी त्याला एका वाक्यात उत्तर दिलं, अरे तू ह्या चर्चचा आहे ना पोटेन्शियल लीडर आहे, तू ॲक्टिव्ह लीडर आहे. तुला माहिती आहे तू पाळकाला काय त्रास दिला आणि म्हणून तुला असं वाटतं तुझा मावस भाऊ पाळक होऊ नये, कारण त्याला पण दुसरं कुणीतरी असाच त्रास देईल.
परंतु आम्ही प्रार्थना केली पाहिजे. VBS मधून आजही देवाचे लोक तयार व्हायला हवे देवाच्या सेवेसाठी, देवाच्या वचनाकडे लक्ष लागेल. आपण आज सगळेजण जे एकत्र जमलेलो आहोत, ही विशेष भक्ती आहे पुनरुत्थान दिनाची. पुनरुत्थान येशूचं झालं का याकडे पहिलं पाहूयात. कारण की युग आरंभापासून देव सारखं सांगत होता की हे घडणार आहे. जुन्या करारामध्ये उत्पत्ती 3:15 सांगतं की वधस्तंभावरती, जिथं मी शेवट केला शुक्रवारी, तेव्हा आता येशूने वधस्तंभावरती सैतानाचं मस्तक फोडलं आणि ती पूर्णता झाली. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित होईल. हे तेच वचन सांगतं की ज्या ठिकाणी येशूच्या टाचेला दंश आहे, दंश असल्यामुळं तो पुन्हा पुनर्जीवित होणार याविषयीची खात्री आहे. त्यानंतर आम्ही जसं टप्प्याटप्प्याने जुन्या करारात येतो, जुना करार वारंवार आम्हाला सांगत असताना सांगतो की जुन्या करारामध्ये लिहिलंय की एक जण येणार आहे जो मसीहा आहे, जो मारला जाईल आणि जो पुनरुत्थित होणार आहे. देव त्याला पुनरुत्थित करणार आहे. एवढंच नव्हे, येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये एकदा जसं पेत्र म्हणाला, तू जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस, आणि ज्यावेळेस तो म्हणतो हे पेत्रा, हे तुला देवाने दाखवलेलं आहे, तेव्हापासून येशूने आपल्या शिष्यांना 3 वेळेस स्पष्टपणे सांगितलं, मनुष्याचा पुत्र हा शास्त्री आणि परुष आणि अधिकाऱ्यांच्या हातामध्ये धरून दिला जाईल आणि मग त्याला मारण्यात येईल. त्याला मारल्यानंतर तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेल. आणि नवीन करारानंतर आम्हाला वारंवार दिसतं. म्हणून येशूचं पुनरुत्थान ह्यासाठी झालं की देवाने दिलेलं भविष्यकथन पूर्ण व्हावं. देव कधीही खोटं बोलत नाही. देवाने दिलेलं अभिवचन परिपूर्णतेत जातं. दुसरी महत्वाची गोष्ट, येशूचं पुनरुत्थान का झालं? कारण की येशूच्या पुनरुत्थानाशिवाय आमच्या पापक्षमेला कुठल्याही प्रकारची झालर लागणार नव्हती. अन्यथा येशू जगात आला, येशू मरण पावला, हे जगामध्ये सगळीकडे घडतं. परंतु येशू पुनरुत्थित झाला आणि 3ऱ्या दिवशी देवाने येशूला पुनरुत्थित केलं. पुन्हा एकदा वाक्य वापरतो, देवाने येशूला पुनरुत्थित केलं. कारण की आम्हाला हे पाहायला भेटतं, येशूने वधस्तंभावर असताना म्हणाला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. सकाळी अनमोल संगती बोलत तो म्हणाला की येशूचा मृत्यू कसा झाला असेल, आणि मग तो त्याच्यात असणारा मेडिकल टर्म मध्ये सांगत होता. आणि की जे मी फार पूर्वी वाचलेला अभ्यास करत असताना, कारण काही लोकांचं म्हणणं आहे की येशू वधस्तंभावर मेला, त्याचा ब्लड लॉस झाला म्हणून येशू मेला. काहींचं म्हणणं आहे की येशू वधस्तंभ घेऊन वाहत होता. हा जड 35-40 किलो वजनाचा वधस्तंभ ज्या वेळेस तो ओढत आहे, त्यावेळेस त्या वधस्तंभाचा आडवा खांब येशूच्या असणाऱ्या छाती, ही जी रिब आहे, ही सारखी दाबत होता. आणि दाबत असताना त्यामुळं हृदयाला दाबलं जात होतं, आणि म्हणून येशू ख्रिस्त हार्ट फेलनी मेला. काहींचं म्हणणं असं आहे की येशू जो मरण पावला, तो मरत असताना वधस्तंभावरती जे सगळं घडत आहे त्याला सहन झालं नाही म्हणून मेला. आणि ह्या सगळ्या लोकांच्या असणाऱ्या संकल्पना आहेत. याचं उत्तर बायबल देतं, आणि उत्तर ते आहे, येशू म्हणतो, मी माझा आत्मा तुझ्या हातामध्ये सोपवतो. देवाकडे सोपवला, आणि 3ऱ्या दिवशी देवाने त्या असणाऱ्या पार्थिव देहामध्ये येशूच्या तो देवाकडे सोपवलेला आत्मा पुन्हा घालण्यात आला, आणि येशू पुनरुत्थित झाला. ज्या वेळेस देवाकडे दिलेला आत्मा पुन्हा घातला, मी त्या दिवशी शुक्रवारी सांगितलं, देवाकडे द्या, देव डबल आशीर्वादाने आपल्याला देतो. हे शेवटच्या वाक्यापर्यंत येत असताना मी बोललो होतो, येशूने आत्मा दिला आणि येशूचा आत्मा येशूच्या शरीरामध्ये आला आणि येशू पुनरुत्थित झाला. पण त्या आलेल्या आत्म्यामुळं येशूला गौरवी शरीर प्राप्त झालं की ज्याच्यावरती फिजिक्सचा नियम कुठलाही चालत नाही, गुरुत्वाकर्षणाचा नियम चालत नाही. येशू दारं खिडक्या बंद असताना सहज भिंतीतून पलीकडे जात होता, शिष्यांना भेटत होता, सहज अंतर्धान पावत होता. हे येशूचा आत्मा पुन्हा घातल्यानंतर आलं. तिसरी महत्वाची गोष्ट, येशू पुनरुत्थित यासाठी झाला, येशूचं पुनरुत्थान आमच्या पापक्षमेवरती देवाने लावलेलं परमनंट सील आहे की ज्याच्याशिवाय गोष्टी घडत नाहीत, त्याच्याशिवाय आमची पापक्षमा होत नाही, त्याच्याशिवाय आमच्या पापक्षमेला कुठल्याही प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही. केवळ अर्पण मरणं किंवा अर्पणाचं त्या ठिकाणी बलिदान देणं एवढंच महत्वाचं नाही, तर येशूने जे आपलं स्वतःचं वधस्तंभावर अर्पण दिलं. रोमकरासपत्र 12 अध्याय म्हणतो, तुम्ही तुमचे शरीर जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करा. येशूने आपलं अर्पण वधस्तंभावर देत असताना जिवंत अर्पण देवाला सादर केलं. ते यासाठी केलं की आम्ही सर्वजण त्याच्या पुनरुत्थानामध्ये जिवंत राहावे. म्हणून संत पौल रोमकरासपत्रामध्ये लिहिताना असं म्हणतो की आम्ही ज्यावेळेस बाप्तिस्मा घेतो त्यावेळेस नेमकं घडतं काय, पाण्याच्या खाली ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस आम्ही आमच्या जुन्या जीवनाला मरतो, आणि पाण्यातून येत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थाना सांगते आम्ही साधर्म्य करतो.
किंवा ह्या पुनरुत्थानासंगती मी जोडलेला आहे याविषयी माझी खात्री होते. आणि म्हणून येशूचं पुनरुत्थान झालं. येशूचं पुनरुत्थान यासाठी झालं कारण की त्यानंतर अनेक काळानंतर, हजारो वर्षानंतर ज्या वेळेस स्वर्गामध्ये तो स्वर्गीय पिता हातामध्ये गुंडाळी घेऊन उभा राहील की ज्याच्यावर 7 शिक्के मारलेले आहेत, आणि मग तो म्हणतो ही गुंडाळी घ्यावयास कोण समर्थ आहे, आणि कुणी नाही, परंतु ती गुंडाळी घेऊन तिचे शिक्के उघडावे, त्यातला न्याय वाचावा. म्हणून येशूचं पुनरुत्थान झालं. कारण त्या ठिकाणी लिहित असताना लिहिलेलं आहे, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर, जो समस्त मनुष्य जाती बलिदान म्हणून देण्यात आला, तो ही गुंडाळी घेण्यासाठी समर्थ आहे. कारण की तो पुनरुत्थित झाला, स्वर्गात गेला, म्हणून ती गुंडाळी घेतो आणि एक एक शिक्के फोडतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या ख्रिस्ती विश्वासामध्ये येशूचं पुनरुत्थान हे केंद्रस्थानी असणारी घटना आहे की ज्यावरती आमचा सर्व विश्वास अवलंबून आहे. जर पुनरुत्थान नाही तर आमचं काही नाही. त्या पुनरुत्थानाच्या कडे आल्यानंतर म्हणून संत पाऊल करिंथीकरास मंडळीला 15व्या अध्यायामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य लिहितो. 12व्या वचनापासून जर आम्ही पाहिलं तर पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. आणि तो त्यावेळेसच्या लोकांना असं म्हणतो वचन 16 मध्ये, कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त मात्र उठवला गेला. आज सकाळी सनराईज वर्शिंग मध्ये सांगितलं, खूप आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत की जे सांगतात येशू उठवला गेला. परवा दिवशी एका माणसाने, मला असं वाटतं ChatGPT किंवा ग्रॉक वापरते का कोणी? ChatGPT वापरते? येस, ग्रॉक. पण आम्हाला एक गोष्ट आवडते, फेसबुक चाललंच आहे, रील्स चालल्याच आहे, है ना, की जे आमचं नुकसान आहे हो. बघा रील्स काय माहिती आहे का, एका भाषेत उत्तर सांगतो. रील्स दुसऱ्याचं जीवन बघणं, दुसऱ्याच्या जीवनात काय झालं, तो सलमान खान काय करतो आणि तो अमिताभ बच्चन काय करतात, त्याच्याशी मला काय फायदा? मला काय फायदा हे वाचायला पाहिजे, ते शिकायला पाहिजे. बरं, एका माणसाने विचारलं, मी फक्त थोडासा कन्फ्यूज आहे, आयदर ChatGPT किंवा ग्रॉक, 2 पैकी 1 पैकी आहे. एका माणसाने विचारलं, जगामध्ये मनुष्याला नीतिमत्वाकडे घेऊन जाणारा असा धर्म कोणता? एका वाक्यात किंवा एका शब्दात उत्तर दे. आणि उत्तर आलं ख्रिश्चनिटी. आणि त्याने विचारलं का? त्याने सांगितलं कारण की यासाठी बरेचसे आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस तयार आहेत. एवढंच नव्हे, आजही बायबल वाचल्यानंतर लोकांचं जीवन बदलतं. बायबल वाचल्यानंतर लोकांचं जीवन का बदलतं? कारण की त्याच्यामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य टाकलं गेलेलं आहे, म्हणून आमचं जीवन बदलतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला हे त्रिकालाबाधी सत्य आहे. हे सूर्यासारखं स्पष्ट आहे. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून पाहिलं तर हे येशूचं सत्य कोणालाही लपवता येणार नाही. अनेकांनी लपवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांनी लपवण्यासाठी प्रयत्न केले ते शेवटी येथे येऊन पोहोचले की ते ख्रिस्ताचे झाले. एक निबिल कुरेशी नावाचा पाकिस्तानी मनुष्य, बायबल डिफेंडर म्हणून जो सेवा करता, फार तरुण वयामध्ये हे देवाच्या घरी गेले आणि निबिल कुरेशी ख्रिस्ताकडे जे आले ते येत असताना ते म्हणाले, आय स्टार्टेड टू फाइंड अल्लाह बट आय फाउंड जीसस. मी अल्लाहला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु मला सरते शेवटी येशू भेटला. येशूचं पुनरुत्थान हे माणसाचं जीवन बदलतं. आणि म्हणून तो लिहिताना, या ठिकाणी लिहित असताना तो करिंथीकरास पहिले पत्र 15व्या अध्यायामध्ये असताना तो असं म्हणतो, जर आम्ही विश्वास ठेवत नाही माणसाचं पुनरुत्थान होईल तर मग येशूही उठवला गेला नाही, परंतु आमचा येशू उठवला गेलेला आहे. आणि यासाठी पुष्कळ पुरावे जगामध्ये आजही उपलब्ध आहेत. पुष्कळ पुरावे आहेत, पुष्कळ पुस्तकं लिहिली गेली की जे सांगतात येशू उठवला गेलेला आहे. आणि सगळ्यात चांगला जगातला पुरावा हा आहे की माणसाचं जीवन बदलतं. नारायण वामन टिळक, कट्टर मनुष्य, म्हणला मी कधी येशूच्या नादी लागणार नाही, येशूचं ऐकणार नाही, ख्रिस्ती होणार नाही. आणि ज्या वेळेस त्यांनी तो निर्णय घेतला त्यावेळेस एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना एका मिशनऱ्यांनी त्यांच्या हातामध्ये नवीन करार दिला. कारण ते पाहिल्यानंतर मिशनरी उतरून दुसऱ्या डब्यात गेले. मिशनरी मागून गेले, सांगितलं हे वाचा, हे तुमचं जीवन बदलेल. आणि नारायण वामन टिळक म्हणले, मी आता हेच बघतो, हे पुस्तक वाचल्यानंतर माझं जीवन कसं बदलेल. 6 महिन्यात नाही, लवकर वाचतो. 3 महिन्यात नवीन करार वाचून संपवला
आणि 3 महिन्यामध्ये ते कधी ख्रिस्ती झाले, येशूच्या मागं चालू लागले, हे त्यांनाही माहीत नाही. मागच्या काळामध्ये सणा सुरेश नावाची व्यक्ती होती, ती ख्रिस्ताकडे आली. नाशिकमध्ये वधस्तंभावरती क्रॉस घेऊन पिडली. पुण्यामध्ये ब्रदर देशपांडेंचं चर्च आहे, ते ख्रिस्ताकडे आले. आपल्यापासून 40-45 किलोमीटर अंतरावरती केडगाव मुक्ती मिशन आहे. पंडित रमाबाई, की ज्यांना त्या काळामध्ये असणाऱ्या त्या बंगालच्या ब्राह्मणांनी तिला सरस्वती ही पदवी दिली आणि त्यावेळेस तिला पंडिता ही पदवी देऊन संपादन करण्यात आलं. ही पंडिता रमाबाई ज्या वेळेस तिला ख्रिस्त समजला त्यावेळेस ती येशूच्या मागं चालू लागले, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान माणसाचं जीवन बदलतं आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून 2000 वर्षापूर्वी आमचा तारणारा नासोरी येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरणातून उठवला गेला आणि हे त्रिकालाबादी अद्भुत सत्य याने मनुष्याचं जीवन आणि काळामध्ये आमूलाग्र बदल केला. आणि हा आमूलाग्र बदल जो आहे तो कोणालाही पुसता आणि बदलता येऊ शकत नाही, कारण की त्यावरती देवाची कृपा आणि जो जगाचा न्याय करणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याचं असणारं ते जीवन आहे. आणि ते जीवन आजही पुनरुत्थानाद्वारे लोकांचं जीवन बदलत आहे. संत पाल दुसरी गोष्ट या ठिकाणी असं म्हणताना असं म्हणतोय, जर वचन 17 आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ आहे, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. जर आमचा विश्वास नाही ख्रिस्त उठवला गेला तर आम्ही पापात आहोत. माझा विश्वास आहे प्रभू येशू ख्रिस्त उठवला गेला आणि म्हणून मी नीतिमत्वामध्ये आलो, कारण की ज्यांना ज्यांना ख्रिस्त लाभला त्यांना जीवन लाभलं. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय. ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते आणि मनुष्याला जीवन जगण्यासाठी पुनरुत्थित ख्रिस्ताशिवाय प्रकाश मिळत नाही. अन्यथा जगाचा प्रकाश हा माणसाचं जीवन माणसाला जगण्यासाठी हा पुरेसा नाहीये, तर देवाचा प्रकाश माणसाचं जीवन जे आहे हे आशीर्वादित करतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये आमची पाप येशूवर घेतली गेली, परंतु पुनरुत्थानामध्ये वधस्तंभामध्ये आमची पाप येशूवर गेली, पण पुनरुत्थानामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताची नीतिमत्व आणि धार्मिकता आणि आत्मिकता जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना प्राप्त होती. म्हणून आम्हाला पुनरुत्थान फार महत्वाचं आहे. पुढे आल्यानंतर संत पाऊल त्याच अध्यायामध्ये पुढे आल्यानंतर लिहिताना असं म्हणतोय, तो म्हणतो, आपण आपल्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसापेक्षा आपण लाचार आहोत. केवळ ख्रिस्तावर आशा आहे. काय आशा आहे? आता आजारी पडलो बरा होईल. आजार पण किती दिवसासाठी असतो? किती वर्षासाठी असतो? 70 वर्ष. समजा जन्मापासून एखादा मनुष्य आजारी झाला, 70 वर्ष, 80 वर्ष, मथुशेला सारखं 900+ वर्ष, परंतु तो कधीतरी मरणार आहे. मेल्यानंतर अनंतकालिक जीवनामध्ये मात्र गोष्टी चांगल्या आहेत. आमची आशा जर येशू केवळ आमच्या भौतिक गोष्टीसाठी असेल तर आम्ही फार लाचार झालेलो आहोत. आम्हाला देवाची इच्छा ही आहे की आम्ही ख्रिस्ताकडे पाहत असताना आमच्या आत्म्यासंगती कार्य करणारा ख्रिस्त म्हणून पाहिला पाहिजे, कारण की ते त्यासाठीच येशू जगात आला होता. आणि म्हणून येशू जो जगामध्ये आला तो आल्यानंतर येशू यासाठीच आला होता की हरवलेले शोधावयास व तारावयास तो जवळ आला. आपल्या शेजारच्या माणसाच्या हातात हात द्या आणि त्याला म्हणा, प्रभू उठला आहे. काही जण झोपत आहेत. जे झोपत आहे त्यांना समजलं कोणाला बोललो. काय म्हटलं इथं? आम्ही मग लाचार आहोत. आम्ही केवळ आम्हाला जर पार्शल येशू माहित आहे ना, कारण येशू आमचं शरीर, आत्मा आणि जीव तिघांसाठी आला. हो, आत्मा, जीव, शरीर तिघांसाठी आला. आमच्या तिन्ही गोष्टीमध्ये जर येशू जर आमच्या संगती कॉन्ट्रीब्यूट करतो आणि आमच्यामध्ये काम करतो तर आम्ही आशा प्राप्त झालेले आणि देवाच्या जवळ जाणारे लोक आहोत. परंतु ह्या 3 पैकी आम्हाला येशू फक्त आमच्या एकाच गोष्टीमध्ये हवा आहे, आणि जी गोष्ट आहे ती गोष्ट ही आहे की बाबा रे, फक्त मला माझ्या शारीरिक गोष्टीसाठी हवा आहे, तर माझी आशा फक्त शरीरावरती आहे. देव आमच्या आत्म्यावर काम करतो आणि आमचा आत्मा हा अनंत कालासाठी आहे. म्हणून युगारंभापासून शेवटापर्यंत तो काम करत राहतो. म्हणून आम्ही सार्वकालिक जीवनात पाहायला शिकायला पाहिजे. मी या ठिकाणी 70-80 वर्ष जगेल, परंतु 70-80 वर्षानंतर मी सार्वकालिक जीवनामध्ये जाईल का? आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर देवाने मला म्हटलं पाहिजे, भल्या व विश्वासू दासा. थोडक्या गोष्टीविषयी जेवढं आयुष्य तेवढ्याविषयी तू विश्वासू राहिलास.
आत्मा, जीव आणि शरीर विश्वास ये मी तुझी पुष्कळावर नेमणूक करतो. आणि पुनरुत्थान ते आमच्या जीवनात घडवून देतं. जर येशू पुनरुत्थित झाला नसता तर आमचंही पुनरुत्थान होणार नाही. आणि आमचं जर पुनरुत्थान होणार नाही तर जे जिवंत आहेत त्यांची शरीरं बदलली जाणार नाहीत. आणि जर शरीरी बदलली जात नाही आणि मनुष्य उठला जाणार नाही तर आम्ही अंतराळात घेतले जाणार नाही. आणि म्हणून आमचं हे आयुष्य शेवटचं आहे. परंतु योहान 3:16 मध्ये योहान म्हणतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. पुनरुत्थान आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून झालं. उगाच देवाला वाटलं उठवावं म्हणून नाही झालं. देवाने युगारंभीपासून जे केलं आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. जर आम्ही पुनरुत्थानावरती प्रेम करतो, पुनरुत्थान जर आमचा विषय आहे, तर आमचा जर अंतःकरणाच्या जवळचा विषय आहे, तर प्रिय बंधू भगिनींनो, देव आमच्यासाठी नीतिमत्व आणि सार्वकालिक जीवन देण्यासाठी बसलेला आहे. जगामध्ये 2 प्रकारचे ख्रिश्चन स्ट्रीम्स आहेत. एक आहे ईस्टर्न स्ट्रीम आणि एक आहे वेस्टर्न स्ट्रीम. पौरात्य राष्ट्रांचा असणारा विश्वास आणि पाश्चिमात्य राष्ट्रांचा असणारा विश्वास. सुरुवातीच्या काळात, आता सगळं जवळजवळ मिक्सअप होत असताना दिसत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस पाश्चिमात्य राष्ट्रांचा विश्वास जो होता तो वधस्तंभाकडे आकर्षित करणारा होता. आणि पौरात्य राष्ट्रांचा जो विश्वास होता तो रिकामी कबरेकडे घेऊन जाणारा विश्वास होता. पौरात्य राष्ट्रांमध्ये जी सुवार्ता पसरली ते सध्याच्या असणाऱ्या इजिप्त शहरामध्ये अलेक्झांड्रिया नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणून पौरात्य राष्ट्रामध्ये सुवार्ता पसरत गेली. आणि बाकीची जी सुवार्ता आहे ती सुवार्ता जी वेस्टर्न कंट्रीजमध्ये गेली ती इकडून येरुशलेमेपासून वरती सरकत गेले, रोम आणि इकडे गेले, तिथून ती सुवार्ता पसरत गेली. फिलिपी शहर हे युरोपमधलं पहिलं शहर आहे की ज्या ठिकाणी मंडळीची स्थापना झाली. आणि ह्या 2 परंतु पौरात्य राष्ट्रांचा विश्वास, आम्ही रिकाम्या कबरेचे लोक आहोत. आम्हाला ज्यावेळेस विचारलं जातं तुमचा येशू कोण आहे, तर आम्ही सांगायला पाहिजे तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. त्याच्यावरती आम्ही उभारलेलो आहोत. आणि म्हणून संत पाऊल म्हणतो आम्हाला आशा जी आहे ना तारणदायी आशा असावी, आम्हाला सार्वकालिक जीवनाची असावी. आम्हाला अनंतकालिक जीवनामध्ये गेल्यानंतर देव आम्हाला अनेक पारितोषिक देणार आहे त्याची आशा आम्हाला असावी. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जर ह्या आशेशिवाय दुसऱ्या आशा आम्ही येशूची धरत आहोत तर आमच्यासारखा लाचार दुसरा कोणी नाही. आणि म्हणून आमची आशा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावरती आहे की जे आमच्या जीवनामध्ये देवाची कृपा, देवाचा अनुग्रह, देवाची सत्यता देते. आणि मग पुढे आल्यानंतर 21व्या वचनामध्ये तो म्हणताना सांगतो, कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थान पण आले. येशूचं पुनरुत्थानाचा आशीर्वाद किंवा सामर्थ्य आहे. आदामामध्ये सगळे मरतात म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवणारे सगळे जिवंत होतात. मी झावळ्याच्या रायावर आज 8 दिवसा म्हणालो, एकाने प्रश्न विचारला, यहुदा इस्करियोतची येशूने क्षमा केली असेल की नाही, केली असेल की नाही. व देवाचे लोक हो, केली. जगामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी येशूकडे क्षमेचं द्वार उघडं आहे. म्हणून वधस्तंभावर तो म्हणतो ना, कारण तो म्हणतो भग्न आणि अनुतप्त हृदय कुणी तुच्छ मानणार नाही. परंतु क्षमा येशूने केली, परंतु ह्या क्षमेचा स्वीकार करायचं काम प्रत्येक माणसाकडे आहे. त्याने वधस्तंभाच्या पायथ्याशी यायचं आणि त्या ख्रिस्ताला मिठी मारून त्याला स्वीकारायचं. यहुदा इस्करियोतने ते नाही केलं. आणि म्हणून त्याची डेस्टिनी काय असेल ते देव ठरवेल. आपण देवाचे लोक म्हणून त्याला नरकात पाठवायचं नाही, देव पाठवेल त्याला कुठं पाठवायचं. कधी कधी आम्ही सहज बोलता बोलता लोकांना नरकात पाठवून रिकामी होतो. आम्ही कोण आहोत? देवाचे मूल आहोत. आम्ही न्यायाधीश आहोत का हो? नाही, देव न्यायाधीश आहे. कधी कधी आम्ही ख्रिस्ताचं काम करू लागतो आणि वधस्तंभ ते आम्हाला करू देत नाही. वधस्तंभ म्हणतो की ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर तो म्हणतो त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला जीवन मिळालं. कारण आदामामध्ये सगळे मरतात आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे जे आहेत ते उठवले जातात. जर यहुदा इस्करियोतने येशूकडे पस्ताव्याच्या ऐवजी पश्चाताप केला असता ना तर त्याला पापक्षमा मिळाली असती. आणि यहुदा इस्करियोतने काय केलं? 30 रुपये घेतले, मंदिरात फेकले आणि मग तो गेला आणि त्याने मग तो यहुदा इस्करियोत कसा मिळाला?
फाशी घेऊन मिळाला. अजून दुसरं कोणाला काय म्हणायचं? पोट फुटून मिळाला. कुठं लिहिलंय? येऊया. स्तोत्र संहितेमध्ये म्हणताना तो असं म्हणतो, त्याची जागा दुसरी गेली आणि तो पोट फुटून मरेल. परंतु यहुदा इस्करियोतने फाशी घेतली हे वाक्य चुकीचं आहे का? नाही. यहुदा इस्करियोतने ते पैसे फेकले, दोरखंड घेतला आणि फाशी लावण्यासाठी तो झाडाला लटकला. आज इस्रायलमध्ये तुम्ही गेल्यानंतर फिरत असताना, गाडी जात असताना तो गाईड सांगतो, ही झाडं बघा, ही झाडं तोपर्यंत जातात. ज्याला माहिती आहे टीम लिडरला, तो म्हणतो हे झाड जुडा इस्करियोत ट्री आहे, कारण ते झाड इतकं पोकळ आहे, एखादा माणूस त्या फांदीला लटकला तर ती फांदी तुटती. यहुदा इस्करियोतने पस्तावा केला, गळफास घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर टाकलं, ती फांदी तुटली, यहुदा पाडला आणि पोट फुटून मिळाला. ही पूर्ण सत्यता आहे. त्याने देवाकडे जर क्षमा मागितली, त्याला क्षमा झाली असती. क्षमा देवाने तयार करून ठेवली, आम्ही जाऊन ती मागायची असती. पेत्राने त्याचा अनुभव घेतला. आज सकाळी मी सांगितलं पेत्र काय करत होता. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून तो म्हणतोय प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पुनरुत्थान, आणि या पुनरुत्थानामध्ये आम्हाला देवाचं नीतिमत्व, देवाची कृपा, देवाचा अनुग्रह, देवाची दया ही आमच्यापासून विभक्त होत नाही, आणि म्हणून पुनरुत्थान आमच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. 25व्या वचनामध्ये तो म्हणतो, कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. अरे, शेवटला शत्रू कोण? मृत्यू. कुठे शत्रू शेवटला? आता एक गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे बायबलमधून एक सिद्धांत मांडत आहे, लक्षपूर्वक ऐका. शेवटला शत्रू मृत्यू ह्याचा उल्लेख प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायात येतो. मग मृत्यू आणि अधोलोक ही नरकात टाकण्यात आले. ओके. माणसाच्या पतनाच्या अगोदरपासून सैतानाला स्वर्गातून फेकला, आणि शास्त्र आम्हाला शिकवतं नरक अग्नी जी आहे ना, ही नरक अग्नी सैतान आणि त्याच्या दूतांसाठी राखून ठेवली होती. ओके. देवाने सांगत असताना आदामाला सांगितलं होतं, आदामा तू आणि तुझी स्त्री, मी तुला सांगत आहे, ह्या झाडाचं फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. म्हणजे तू फळ खाल्लं म्हणजे तुझी रवानगी प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेला जो मृत्यू नरकात जाणार आहे तिथं होणार आहे. वास्तविक पाहता हे केवळ सैतानासाठी नरक तयार केला होता. सैतानाने काय केलं? सैतान आला, आणि सैतान आल्यानंतर सैतानाने हवेबाई संगती बोलायला सुरुवात केली. प्रिय बंधू भगिनींनो, सैताना संगती आर्ग्युमेंट करायची नाही. आम्ही कधी कधी सैताना संगती खूप आर्ग्युमेंट करतो. सैताना संगती पवित्र शास्त्रामध्ये एक दूत आहे, मिखाईल, माहिती आहे का? तो मिखाईल आहे. ज्या वेळेस तो मोशेचं शरीर घ्यायला आला ना, त्यावेळेस सैतान आडवा आला, आणि त्यावेळेस तो काय म्हणाला? तो म्हणतो की देव तुला धमकाव. तो आर्ग्युमेंट करत नाही, हे मला घ्यायला लावलंय, त्याला घ्यायला लावलंय, अमुक तर नाही. तो म्हणतो देव तुला धमकाव, कारण तुला बाकी सगळं माहित आहे. म्हणून त्या सैतानाने काय केलं? आता मी आणि माझे फक्त सैनिक कुठून जाऊ? देवाने ज्याला उत्पत्तीचा कळस म्हणून निर्माण केलाय ना, त्याला माझ्या संगती वंशाला घेऊन जातो. म्हणून हवाबाईकडे गेला. हवाबाईने आर्ग्युमेंट केली. गप्पा टप्पा सुरू झाल्या. गप्पा टप्पा सुरू झाल्या की फळ खायला दिलं. फळ खायला झालं की एक एक गोष्ट घडली. दोघांनी खाल्लं, पापाच्या वाटेवर निघालं. जिथं केवळ सैतान आणि त्याचे दूत जायचे होते, 1/3 जे वरून स्वर्गातून देवाने खाली टाकले सैताना संगती आलेले, ते जायचे ते तिथं आता आदामाचा वंशही जावं लागला, आणि देवाची इच्छा नाही कुणी तिथं जावं. आणि म्हणून तो म्हणतो या ठिकाणी की शेवटला शत्रू मृत्यू, याच्यावर तो विजय मिळवेल, कारण पुनरुत्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावरती विजय मिळवलेला आहे. म्हणून योहान कृष्ण वर्तमान म्हणतो, जो एकदा जन्मतो तो दोनदा मरतो. म्हणजे आम्ही केवळ शारीरिक जन्म घेतला असेल तर आम्हाला 2 मरण अत्यावश्यक आहे. पहिला आहे शारीरिक मरण. हे शरीर कधीतरी मरणार आहे. का कुणी आहे इथं अमृत पिऊन आलंय? कुणी आहे का ज्याला मरायचं नाही? काय रे मुलांना, आहे का कुणी? तुम्हाला वाटतं का मरू नये कधीच? हो, पण माणूस जीवन जगत असताना असा जगतो जस काय तो हजारो वर्ष इथं राहणार आहे. एक प्रियसी आणि प्रियकर होते, लंडन मधली गोष्ट, दंतकथा. आणि मग ते दोघ जण चांगलं जीवन जगत होते.
आणि हे जीवन जगत असताना ह्या प्रियसीच्या मनामध्ये विचार आला, कधीतरी माझा प्रियकर मरेल, लग्न झाल्यावर मरेल, नंतर मरेल, कधी मरेल माहीत नाही. आणि म्हणून तिने देवाकडं आहे ना खूप आराधना केली, खूप गोष्टी केल्या आणि देव तिला पावला. देव पावल्यानंतर तिने विचारलं, देवाने विचारलं काय पाहिजे, आणि तिने सांगताना सांगितलं, जो माझा प्रियकर आहे त्याने कधीही मरू नये. देव म्हणला हे काय बरोबर नाही. देव म्हणला हे काय बरोबर नाही. नाही म्हणले, तू जर प्रसन्न झाला तर मला हाच वर दे. ज्यांना असं वाटतं ना जीव इथंच जागावं मरू नये, त्यांच्यासाठी गोष्ट फार चांगली आहे. ती म्हणते हाच वर दे. आणि मग देव म्हणतो ठीक आहे दिला. आणि देव म्हणतो तुझं काय नाही, मी मेली तरी चालेल, पण त्याने जिवंत राहावं. काय प्रेम आहे ना. आता पुढची गोष्ट सांगतो, मग ऐका प्रेम किती चांगला आहे. आणि मग ती म्हातारी होऊ लागली, हा म्हातारा होऊ लागला. हा काय मरण पावला नाही. हा अजूनही जगामध्ये त्या दंतकथेनुसार जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये भेटतो. आपल्या बारामतीमध्ये पण आपल्याला कधी कधी दिसतो. आणि तो आहे नागतोडा. म्हणून नागतोड्याच्या अंगावरती मांस नाही, सगळं चिटकलं. ही दंतकथा आहे. आणि म्हणून आम्ही मरणार आहोत ही सत्यता आहे. आम्ही मरणार आहोत ही सत्यता आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमच्या मरणामध्ये ज्यावेळेस आम्ही एकदा जन्मतो त्यावेळेस दोनदा मरतो. शारीरिक मरण येणार आणि दुसरं आत्मिक मरण सर्वात शेवटी येईल. परंतु ज्यांचं दोनदा जन्म होतो, एक शारीरिक जन्म आणि दुसरा आत्मिक जन्म, ज्याविषयी निकोदेमा सांगते येशू ख्रिस्त योहान वर्तमानाच्या 3ऱ्या अध्यायात बोलतो, जे दोनदा जन्मतात ते एकदा मरतात म्हणजे देहाने मरतात, परंतु आत्मा हा सार्वकालिक जीवनासाठी ठेवलेला आहे. आणि तो या ठिकाणी सांगतोय संत पाऊल करिंथीकरास मंडळीला, तो मृत्यूवरती विजय मिळवतो. आणि हे पुनरुत्थानाशिवाय घडत नाही. आणि म्हणून पुनरुत्थान आमच्या सर्वांसाठी आशा देणारा, आशीर्वाद देणारं, कृपा देणारं, साह्य देणारं, देवाच्या जवळ घेऊन जाणारं, देवाची प्रीती दाखवणारं, सार्वकालिक जीवनामध्ये वाटेकरी करणारं, देवाच्या सार्वकालिक जीवनामध्ये गेल्यानंतर देवापासून पारितोषिक मिळवणारं आणि देवापासून वाहवा देणारं एकमेव ठिकाण काय आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. आणि म्हणून सगळे एका मुखाने म्हणूयात, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. आता घोषणा देण्यासाठी म्हणालो, कारण की घोषणा आमचा विश्वास दाखवतात. कारण मगाशी प्रभू उठलाय म्हटल्यानंतर त्यानंतर कुणी काही झोपलं नाही. आता आपण सगळेजण उभा राहूयात, प्रार्थना करू, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करू, आशीर्वाद घेऊ आणि त्यानंतर मग ख्रिस्त पावित्र्य शांती हे गीत म्हणून उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू पुनरुत्थित केलं आणि त्या पुनरुत्थानासाठी आम्ही सर्व गौरव, सन्मान, मान, महिमा, धन्यवाद, धणीपण आम्ही तुला देतो. कारण येशूच्या पुनरुत्थानामध्ये तू आम्हाला कितीतरी आशीर्वाद दिलेत की ज्याविषयी तो आज आमच्याशी बोलला. आणि म्हणून आम्ही मान आणि महिमा तुला देतो. परमेश्वर, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या पुनरुत्थानाचे सहभागीदार व्हावेत म्हणून आम्ही त्याच्या मागत चालावाशी कृपा आणि अनुग्रह आमच्या संगती हो. प्रभुदेव, आमचा सहाय्य करता आणि पुढारी हो. विभक्त होत असताना तुझी कृपा आमच्या प्रत्येका संगती असू देत. आमचा मार्गदर्शक बाप तू, आणि त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो म्हणून तो आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.